हे साहित्य संमेलन का निर्माण झालं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आपण किती सजग असतो याचा विचार तुम्ही सुद्धा करा। आपण इथे बसलेले जे लोक आहोत, कारण आता आपलं वय थक्त चाललेलं आहे आणि आपल्याला तरुण पिढी या विचाराकडे आणायची आहे आणि ती विचाराला आणणारी पिढी ही तुमच्या चमत्कारावर येणार नाही। बेलपत्ता लगाव आणि शहद लगाव काही लावल्याने कोणता आता तरुण ऐकणार नाही, कारण तो ग्लोबल आहे, तो गुगलवर पाहतो आणि जग त्याला शोधता येतं आणि म्हणून अपेक्षा होती। काय झालं होतं 1995च्या दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची नागपूर विद्यापीठाने MA मराठीमधून अभ्यासक्रमातून काढली होती। ते जेव्हा मला माहित झालं तेव्हा मी ते आंदोलन उभं केलं। आम्ही विद्यापीठावर मोर्चे नेले तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की तुकडोजी महाराज साहित्यिकच नाही आहे। तुम्ही विचार करा, तुम्ही आपण म्हणतो आपल्या भावना खूप चांगल्या असतात मेंढे सर, दादा असं आहे आपल्या कसं असतात, ज्या व्यक्तीवर श्रद्धा असते त्या श्रद्धेचे आपण काय म्हणतात त्याला प्रदर्शन जास्त करतो। पण जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा मी विचारात पडलो की असं तुकडोजी महाराजांना का म्हटलं गेलं। आणि 12वी शिकत होतो 1979 मध्ये, तेव्हापासून एक गोष्ट लक्षात आली होती की तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी आणि जयंतीची कुठलंही वर्तमानपत्र प्रसिद्धी माध्यम दखल घेत नव्हती। कुठल्याही वर्तमानपत्रात साधं महाराजांची बातमी नव्हती राहत, कुठलाही लेख नव्हता राहत। ते मी माझ्या मनामध्ये तळमळ होती की या माणसाने, आणि ते तळमळ यायचं कारण असं होतं की माझा बाप आत्महत्या करायला निघाला होता। कुठेतरी तुकडोजी महाराजांचं भजन ऐकलं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्या परी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो। ते भजन जर माझ्या बापाने ऐकलं नसतं तर माझा बाप जो आज मोठा उद्योगपती म्हणून नागपूर शहरात गणला गेला, 100 रुपयाच्या भांडवलावर पहिलं दुकान त्यांनी सुरू केलं, ती तुकडोजी महाराजांच्या त्या भजनाची किमया होती। महाराज माझ्या घरी यायचे, माझ्या दुकानाचं उद्घाटन केलं, हा एक सगळा श्रद्धेचा भाग होता। तो त्यांचा संपर्क आला। पण मी जेव्हा कॉलेजला जायला लागलो म्हटलं महाराजांचं साहित्य अभ्यासक्रमात का नाही। आज मेंढे दादा इथे बसले आहेत, परिणय आमचा मित्र आहे। परिणय आम्ही लहानपणापासून सगळे व्यापारी याच्यातून आणि राजकारणात परिणय यायच्या आधीपासून तो माझा मित्र, पण या ठिकाणी बसले आहेत। कमीत कमी भंडारा जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रवंदना तुमच्या जिल्ह्यातल्या शाळांमधून कंपल्सरी करा। हे अनेक ठिकाणी सुरू होतं आणि बंद पडतं, ते नंतर बंद पडतं कारण शहाणे अधिकारी आले, आपल्याकडे शहाण्यांचाच जास्त हे आहे, याला कारण आहे आपण सजग राहत नाही म्हणून। ते जेव्हा MAच्या अभ्यासक्रमातून ग्रामगीता काढल्या गेली तेव्हा मग माझ्या लक्षात आलं। मग मी ज्या प्राध्यापकांनी मला म्हटलं होतं की तुकडोजी महाराज साहित्यिक नाही, त्याच्याच घरी मी शपथ घेतली की या माणसाला मी दाखवील की तुकडोजी महाराज साहित्यिक कसे आहे। आणि मग मी पहिलं राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन, ज्याच्यामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे लोक माझ्या विरोधात होते, आजही असतात म्हणा, त्याच्यात काही दोष नाही, कारण चांगली गोष्ट पेरायच्या वेळेस वाईट तणकट असते, ते तणकट काढायचं असते आणि ते तणकट प्रत्येक सार्वजनिक कामामध्ये जास्त फोपावलेलं असते। ते तणकटाच्या पासून आपण दूर असलं पाहिजे आणि म्हणून मग हे साहित्य संमेलन मी सुरू केलं। आणि मी दादा वाईट मानून घेऊ नका, मी गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांच्या जवळ नाही गेलो, मी कुठल्याही पदाधिकाऱ्यांना कधीच माझ्या साहित्य संमेलनात बोलावलं नाही। मग मी कोणाला जमा केलं की जे साहित्यिक आहेत, जे विचारवंत आहे, अभ्यासक आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही तुकडोजी महाराजांवर बोला। आणि मग प्राध्यापक जावेद पाशासारखा माणूस तुकडोजी महाराजांवर पुस्तकं लिहितो। तुमच्या या भंडाऱ्यात ज्या प्राचार्य होत्या जुल्फी शेख मॅडमनी त्याच्यावर एक पुस्तक तुकडोजी महाराजांवर लिहिलं। डॉक्टर भाऊ लोखंडे जे बुद्धिस्ट होते, जगन वंजारी जे बुद्धिस्ट होते, सुनील सरदार जे ख्रिश्चन होते, अशा वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये जाऊन मी तुकडोजी महाराजांचं हे साहित्य पेरत गेलो आणि त्यांना लिहितं केलं। आज एक मोठा वर्ग, माझं दुःख ते आहे सर की आज आमचा तरुण वर्ग लिहिता झाला पाहिजे, कारण लिहिण्यामध्ये ताकद आहे। तुम्ही एका ठिकाणी बसता, तुकडोजी महाराज म्हणतात, मैं शब्द की खैरात हूँ शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से होता अशुभ का रास है, तोड़ा नहीं अक्षर कभी फिर से न देखा बाज के। महाराजांच्या शब्दामध्ये मुर्दार समाज जागा करण्याची ताकद आहे, पण केव्हा ते शब्द त्या तरुणांच्या मनापर्यंत भिडवण्याची आमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे ना। आमचा तरुण लिहिता झाला पाहिजे, आमच्याकडे बोलते खूप आहे। ज्या तुकाराम दादा गीताचार्यांनी, दादांचं एक वाक्य मस्त राहायचं, तू खाली बस, बोलू नको, भाषण नको देऊ म्हणे जास्त, काय केलं तुझ्या गावात सांग म्हणे। आमच्या गावात आमचं राज्य
ही जी संकल्पना भारतीय संविधानाने आम्हाला दिलेली होती, त्याचं खरं जर महाराष्ट्रामध्ये जर गावोगावी कोणी पोहोचवलं असेल तर ते तुकाराम दादा गीताचार्यांच्या चळवळीनं पोहोचवलं. आणि म्हणून आज तुम्हाला ग्रामसभा, सक्षम ग्रामसभा, मग ते देवाजी तोफा असो, पोपटराव पवार असो किंवा आमचे भास्कर पेरे पाटील असो, चंदू पाटील मारकवार असो, हे अभिमानाने सांगतात की तुकाराम दादा व्यक्ती नजर नसते तर हे आदर्श गाव आम्ही करू शकलो नसतो. ही ग्रामगीतीची ताकद आहे. ग्रामगीतीची ताकद खूप मोठी आहे. पण गंमत अशी असते की आम्ही राष्ट्रसंत प्रसन्न पत्रिकेच्या वर लिहितो, लग्नाची पत्रिका काढतो, प्रसन्नता वर लिहितो आणि खाली मुहूर्त लिहितो आणि मग लिहितो 10:52. मला अजूनपर्यंत समजलं नाही या 52 मिनिटाचा आणि 10चा काय संबंध आहे. हे तुकडोजी महाराजांनी सांगितलं आम्हाला. आम्ही कधीतरी शिकलो का, कधीतरी पाहिलं का? आपण ते करत नाही. आपण त्याचा विरोध कराल, कारण घरामधल्या लोकांशी कोण आपले दोन वाद करत. महाराज तर म्हणतात प्रसन्न व्हा पाणी ऋतू तोची लग्नाचा मुहूर्त, बाकीचे झंझट समजतो फालतू आम्ही. म्हणजे महाराजांनी त्याला झंझट म्हटलं आहे, तेही समजून घ्यायची आमच्यामध्ये क्षमता नसेल. साहित्य संमेलन त्याच्यासाठी आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज जे विद्यापीठाला नाव दिसतं की नाही, अमरावती आणि नागपूर विद्यापीठाला, अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबाचं नाव आणि नागपूर विद्यापीठाला तुकडोजी महाराजांचं नाव, ही त्या 1995च्या पासनं सुरू झालेल्या साहित्य संमेलनाची ताकद होती. ती गावोगावी आम्ही निर्माण केली आणि मग लिहिता वर्ग तयार केला. आता मेंढे सर, तुम्हाला माहित नसेल, तुकडोजी महाराजांच्या थॉटवर आम्ही MA अभ्यासक्रम सुरू केला 2015 मध्ये. 2013 मध्ये सुरू झाला होता. विद्यापीठातून त्याला विरोध झाला. विद्यापीठातल्या अनेक विद्वानांनी विरोध केला. आता अंतर्गत गोष्टी सांगत बसलं तर लोकांना काय वाटतं की ह्या सगळे कथा सांगतात सत्यनारायणाची, कारण सत्यनारायणाची कथा प्रत्येक वेळेस सारखीच राहते. तसं पण जे झालं मग 2015 मध्ये पहिल्या, आणि फक्त त्यावेळेस काने सर कुलगुरू होते, त्यांनी एकच गोष्ट सांगितली, एक विद्यार्थी जरी असेल तर मी MA तुकडोजी थॉट सुरू करतो. माझी मुलगी सोबत होती. मी म्हटलं बेटा तूच घे पहिली ऍडमिशन, पाहू विद्यापीठ कसं सुरू करत नाही. आणि पहिल्याच ठिकाणी 28 विद्यार्थी त्या MA तुकडोजी थॉटमध्ये प्रवेश घेतला. आजही ते आहे. पण आमची विद्यार्थी किंवा आमची मुलं आणि आम्ही सुद्धा प्रचार करण्यास कमी पडतो. त्या लोकांपर्यंत सांगण्यामध्ये असा पुष्कळसा हा प्रवास आहे. मी 5 विद्यापीठाचे साहित्य संमेलन घेतले. कराडमध्ये घेतलं, मुंबईमध्ये घेतलं, पुण्यामध्ये घेतलं आणि नागपूरमध्ये 2 घेतले विद्यापीठाच्या माध्यमातून. आणि मी स्वतःच्या खिशाला खार लावून जेव्हा मी हे सुरुवात केली, मी सर खूप पैसा खर्च करण्याच्या आणि खूप मोठा तामझामापेक्षा तरुण मुलं निर्माण करण्याच्या माझा जास्त ओघ राहतो. तरुण पोरं तयार झाली पाहिजे. आणि ती कशी तयार झाली पाहिजे, त्यांनी कधीही आपल्या घरामध्ये गुरुदेव प्रसन्न नाही लिहिलं तरी चालेल, तुकडोजी महाराज प्रसन्न नाही लिहिलं तरी चालेल, त्यांच्या हृदयात तुकडोजी महाराज घुसला पाहिजे, तुकडोजी महाराजांचा विचार घुसला पाहिजे. ही माझी सगळी तळमळ होती. मला आनंद वाटतो की भंडारा जिल्ह्याने, कारण भंडारा जिल्हा हा प्रयोगशाळा आहे दादा. हो, तुम्हाला माहीत नसेल, म्हणजे बेलपांडे सर, तुम्ही नावही थोडंसं बदलवून टाका, एवढं कठीण आहे का? घेता घेता माहीत तकलीफ होऊन झाली. आता साहित्यामध्ये हे शब्द आपण